फ्रॉड आहे ती बाई. बघा डुप्लिकेट हिरे विकते ती बाई, चेक करा. नाही प्लीज आता थँक्यू म्हणू नका. इट्स ओके. तुम्ही मला नोकरीवरनं काढून टाकलं ना, याच्यातच माझं सगळं आलंय बघा. आज लय खुश आहे मी आणि एक्साइटेड पण. ओव्हर एक्साइटमेंट मध्ये विसरू नकोस की तुमच्या शाळेवर अजूनही कर्ज आहे. कारण काहीतरी, पण इथं असं भाऊंपासून लपून आणि बाईचा आदर न करणाऱ्या पुरुषासोबत काम करायची मला काही इच्छा नाही. भाऊराव नायकांची नाते, स्वाभिमानाचं बाळकडू त्यांनी लहानपणीच पाजलंय मला. आणि त्याच स्वाभिमानाच्या जोरावर मी माझी लढाई ताठमानानं लढी. ना कधी त्यांची मान खाली जाऊ दे, ना मी माझी लढाई सोडून कुठं पळू दे. धैर्य सर. अहो काय करताय? बघतायत सगळे, असा बालिशपणा शोभत नाही तुम्हाला. वाघ आहात ना तुम्ही? वाघाला असं रडीचा डाव शोभून दिसत नाही. वाघ काय करतो? वाघ डरकाई फोडतो. फोडा बरं. कसं केलं होतं तुम्ही लास्ट टाइम? करा करा की. काय झालं, विसरला? मी दाखवते. बाय गाइस. हे काय समजा आणलंय? काय म्हणजे काय? पुस्तक आहे ती. बघ की, गोष्टीची, चित्रकलेची, अवांतर वाचनाची सगळी नवीन पुस्तक आहे. पोरांची कला जोपासली पाहिजे, त्यांनी वाचलं पाहिजे म्हणून आणल्यात. पण आता थोड्या दिवसापूर्वी सावीने आणलेली ना पुस्तकं? आणलेली की, पण पुस्तकांचं कसं आहे, किती पण आणली तरी कमीच असतात. त्यात आता सावीच्या नोकरीमुळे शाळेच्या हप्त्याचे पैसे वाचतायत. त्यातनंच आणली ती सगळी नवीन पुस्तकं. वाचलं पाहिजे पोरांनी. आपलं कसं आहे, आपण आपल्या शाळेतल्या पोरांना बाहेरच्या जगात घेऊन जाऊ शकत नाही ना, पण या पुस्तकामुळं बाहेरचं जग तर आपण आत आणू शकतो. वाचलं पाहिजे पोरांनी, भरपूर वाचलं पाहिजे. कसं आहे, जितकं जास्त वाचतील की नाही तितकी जास्त पोरं हुशार होतील आणि मुळात म्हणजे माणूस म्हणून चांगली होतील. खरंय भाऊ. पण एका अर्थी बरं झालं नाही, सावीला नोकरी लागली. हप्त्याचं टेन्शन पार गेलं बघा. होय की, त्या टेन्शन पायी मलाच लय टेन्शन आलं होतं. ही आपली शाळा मुजुमदारांच्या घशात जाते की काय, याचाच घोर लागला होता जीवाला. मुजुमदारांच्या सगळ्या मनसुबेवरती पोरीने लय भारी पाणी फिरवलं बघ. एकदम शांतच बसावं लागलं त्यांना. आता कुठं जरा मला शांत शांत वाटतंय, निवांत वाटतंय. अक्कल आहे का तुला? त्या लेटरवर सावीचं नाव होतं हे सांगायला काय झालं होतं? सॉरी सर, तुम्ही चिडला होतात आणि वर म्हणालात की त्या माणसाचं माझ्यासमोर नाव सुद्धा घेऊ नको, जायला सांग लगेच. ते लेटरच्या वेळी त्याआधी मी काय विचारलं होतं? हे प्रेझेंटेशन कोणी बनवलंय त्यावेळी सांगता येत नव्हतं. त्या सावी नाईकनं बनवलंय हे प्रेझेंटेशन. नॉनसेन्स. सर पण त्यांनी जे काही केलं ते बरोबरच केलं ना, त्यामुळे आपलंच नुकसान. शट अप.
कधी काय बोलायचं, कधी थोबाड बंद ठेवायचं हे सुद्धा आता मीच शिकवायचं का तुला? यू डोंट हॅव एनी आयडिया तुझ्यामुळं काय झालंय ते. ज्या कारणासाठी एवढा पैसा ओतून मी ही कंपनी विकत घेतलीये त्या कारणाचा एक जोक बनवलायस तू. आता ही कंपनी ठेवून काय तुझ्या टॅलेंटची ऍड करू? खरं तर ना तुझ्या या चुकीसाठी तुझ्या नावाच्या टर्मिनेशन लेटरवर सही करून तेच लेटर तुलाच गिफ्ट म्हणून दिलं पाहिजे. नाही सर, प्लीज प्लीज असं करू नका. माझी चूक झाली, मी मान्य करते. हवं तर मी पाया पडते. स्टॉप स्टॉप दिस नॉनसेन्स. आता पाया पडण्याऐवजी आधीच नीट काम केलं असतंस तर ही वेळ नसती आली. एक काम कर, त्या सावीला ज्यांनी प्रेझेंटेशन बनवायला लावलं होतं ना त्याला आत्ता माझ्या केबिन मध्ये पाठव. त्याच्याशी जरा डिस्कस करायचंय मला. पण सर ऑफिस मध्ये तर कोणीच नाहीये. कोणीच नाहीये म्हणजे? कुठे गेलेत सगळे? सर ऑफिसचं टायमिंग संपले आणि बाहेर सावीची फेअरवेल पार्टी चालू आहे. सगळे तिथंच आहेत. छोटू, तुझ्या चहा सारखी पाणीपुरी पण फर्स्ट क्लास आहे ना? हो ताई, फर्स्ट क्लास आहे, एकदम एक नंबर. कडक घ्या. पाणी किंवा पुरी काहीही संपलं तरी बिंदास मागा, अजून मागू आपण. माझ्याकडून तुम्हाला फेअरवेलची पार्टी. एन्जॉय. छोटू जर तू पण घे. धन्यवाद ताई. करा करा, सुरू करा. छोटू एक नंबर. फायनली या सगळ्यातून सुटले बघ. तर पुढे काय करायचं जरा बघावं लागेल. तुम्ही एन्जॉय करा. काय चाललंय? काय तमाशा आहे हा? सर इट्स नॉट ऑफ युअर बिझनेस. अहो तुमचं ऑफिस तिकडे आहे, इथं नाही. इथं काय चाललंय हे विचारण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये. पण ठीक आहे, आता तुम्ही विचारलंच आहे तर मी तुम्हाला सांगते. या सगळ्यांना मी पार्टी देते. माझ्या फेअरवेलची पार्टी. तुम्ही पण घ्या. दादा यांच्यासाठी एक तिखट पाणीपुरी द्या. नाही, गोड पाणीपुरी द्या. तिखट यांना झोंबल ना. नको? अहो घ्या हो धैर्य सर. काय माझ्या पार्टीमध्ये असं नाही म्हटलेलं मला आवडत नाही. आणि तुम्ही धैर्य सर आहात हा, त्यामुळे दादा एक गोड पाणीपुरीच द्या. काय आमचे सर ऑलरेडी स्वभावाने तिखट आहेत ना म्हणून. आणि मध्ये मध्ये वाघाचे डरकाया पण फोडतात. तुम्ही सगळे मुजुमदारांच्या कंपनीत काम करता. तुम्ही हे असल्या रस्त्यावर येऊन काहीतरी खाता. साधा सोशल एटिकेट नाहीये तुमच्यात, मॅनर्स नाहीये. तुम्हाला असून काय फायदा? तुमच्यात साधी माणूस किती आहे का? अहो त्यांच्या आनंदासाठी आलेत ते इथं. आणि एटिकेट्स पाळणाऱ्याला हे कळायला पाहिजे. तुझ्याशी बोलतोय मी नाही ना, मी माझ्या एम्प्लॉईजशी बोलतोय. सो जस्ट कीप युअर माउथ शट. आणि तुम्ही उगाच गाडी समोर तमाशा नको, नाहीतर धंद्यावर परिणाम व्हायचा. बघा हो किती प्रेमानं सांगतोय तो हा, आणि तुम्ही असं रागाने बघताय त्याच्याकडे. धैर्य सर, अहो कशाला एवढी चिडचिड करता? जरा शांत राहा, थंड राहा. हा अहो जास्त डोकं तापलं ना तर मेंदूच्या पेशी कमी होतात. बस तुमची बुद्धिबिद्धी कमी व्हायची. तुम्हाला ना असा एक अँगर मॅनेजमेंटचा कोर्स करायला पाहिजे. जरा योगा प्राणायाम असं सुरू करा. हो गरज आहे तुम्हाला. काय असं सारखं सारखं पुन्हा पुढे तरी तोंडावर पडणं
बरोबर नाही ना? हा? उंदीर मामा हारे तो हारे, वो भी शेर से. असं पण म्हणू शकतो ना आपण. त्यामुळे तुम्ही एखादा कोर्स करूनच टाका. आणि कोर्सची सुरुवात म्हणून दादा, ही गोड पाणीपुरी थंड डोक्यानं खा. टेन्शन नॉट, तुम्ही पाणीपुरीवर फोकस करा. काय? पण हे सगळं झालं कसं? अहो, सावीलाच प्रेझेंटेशन केलं होतं, ते त्या गडबडीत लक्षात आलं नाही. त्यात लेटरवर सही पण झाली होती, त्यामुळे आम्हाला काही करता आलं नाही. आता ती काय परत यायची नाही. हा, पण सावीनं त्या कंपनीबद्दल जे जे सांगितलं ते सगळं खरं निघालं. ती कंपनी फ्रॉड होती. आपलं नुकसान होता होता वाचले मॅडम. नुकसानाचं मला काहीच पडलेलं नाही, पण ज्यासाठी या कंपनीचा घाट घातला गेला ते सगळं पाण्यात गेलं म्हणायचं. तरी मी सांगत होते, या कंपनीच्या भरोशावर राहू नका. नाही, माझं ऐकायचंच नाही ठरवलंय ना. आता हा सगळा वेळ वाया घालवण्यापेक्षा त्या इराला आणून नसता का शकला तू? अजूनही सांगते तू. बस. किंवा मी तुला सांगतो बघ. आला जे काही केलंय ते आपल्याच पायावर विस्तव पाडण्यासारखं केलंय. काहीच कामाचे नाही आहेत तुम्ही. काय म्हणत असता दोघे जण? आईचा धैर्यावर जास्त विश्वास आहे. आणि तो काय हे तुम्हाला आता कळलंच असेल. कुठलीच आई आपल्या मुलांमध्ये भेदभाव करत नाही रे. तिला आपली मुलं सारखीच असतात, तेवढाच जीव असतो प्रत्येक मुलावर. आपण कामाच्या बाबतीत म्हणाल तर तो विश्वास कमी जास्त असू शकतो, जो माझा धैर्यवर. आणि वयाने जरी तो तुमच्यापेक्षा लहान असला ना, तरी कामात मात्र तुमच्यापेक्षा उजवा आहे. आई, पण एवढं चिडायला काय झालंय? चिडायला काय झालंय? विलास, तू आणलेला क्लायंट फ्रॉड निघालाय. सावीला तेवढंच पाहिजे होतं. तिला चान्स मिळालाय. भर प्रेझेंटेशन मध्ये तिने बोंबा बोंब केली. तात्काळ तिला कामावरनं काढून टाकावं लागलंय. तुम्ही ना नुसते नावाचे पुरुष आहात. मुजुमदारांच्या कुळाला पटपटा आहात, पटपटा. ह्या तुमच्या असल्या वागण्यामुळे धैर्याचा शाळा मिळवण्याचा प्लॅन फिसकटलाय. तुमच्याच्यानं काही होत नसेल ना, तर घरात दारू पीत बसा. पण निदान चांगल्या कामामध्ये खोडा तरी नका घालू. अरे दादा, ती बाई फ्रॉड निघाली ना मग? अरे मला माहितीये की तू किती मनापासून डील केली होती.
पण झाली आता चूक तुझ्या हातून. आता चूक काय मुद्दाम होते काय, पण आईचं काय, आईला कळायला पाहिजे ना. आईचं आपलं धैर्य याचाच पुळका नुसता. ते काय नाही, त्या एवढ्याच्या शाळेच्या मुद्द्यावरून ना तुला आईने एवढं बोलायला नको होतं. त्या फालतू शाळेमुळं आई मला एवढं तंतनून गेली ना, त्या पोरीला मी आईच्या पायाशी आणल्याशिवाय गप नाही बसणार. वाटेल ते करायला लागलं ना तर मी करणार. मी आता शांत नाही बसणार. अगदी त्या थेरड्याला नाही तर त्या पोरांचा जीव जरी केला ना तरी मला काय प्रॉब्लेम नाही, पण मी आता गप्पा नाही बसणार. भास्कर, एक दिवस असा येईल जेवढ्या रागानं ती मला वरडून गेली आहे ना, तेवढ्याच प्रेमानं मी तिला कौतुक करायला भाग पाडणार बघ. आणि या शाळेचा विषय संपून आईच्या डोळ्यात जागा निर्माण करणार, नाहीतर मी माझं नाव नाही लावणार. विलास मुजुमदार. हो ठीक आहे, सांगते मी तसं. आई येऊ काय आत? ये. ते तुमच्या नावाचं पार्सल आलंय. कोणी पाठवलंय? माहित नाही, म्हणजे पाठवणाऱ्याचं नाव नाही ह्याच्यावर. आभाळातनं पडले काय? कोणीतरी देऊन गेला असेल की. हा म्हणजे एक माणूस आला होता, पण तो काहीच न बोलता निघून गेला. अगं त्याचा चेहरा तरी बघितलास की नाही? नाही, त्यांनी मास्क लावला होता. या मास्कनी तर नळ जीव टावणीला लावून ठेवलाय. आणि काय ग, कुणी येतं पार्सल देतं, नाव गाव पत्ता काही विचारायची पद्धतच नाही ना. हा, डोक्याचा भागच नाही वापरायचा अजिबात. तूच उघड आता. ते बॉम्ब वगैरे असला ना तर तुझाच हात जळू दे. उघड उघड. काय म्हणते आमची लाडकी बहीण? तायडू काय म्हणते? कुठला का आश्चर्याचा बॉम्ब? नाही म्हणजे माझं गिफ्ट मिळालं का? हा, मुजुमदारांच्या कुकर्माची झलक आहे त्यात. जरा जपून उघड. माझं पार्सल आहे ना? कोणी सांगितलं तुला? आई तुम्हीच म्हटलात ना मला. जा, किचन मध्ये काम आहेत ना ती पूर्ण कर. जा. पण मी पण जा. डाग लागले, असे कसे रक्ताचे डाग लागले. रक्ताचे डाग लागले, असे कसे रक्ताचे डाग लागले. हे डाग लागले, रक्ताचे असे कसे डाग लागले.
तायडे अगे नवीन गाणं लिहितोय हा कसं वाटलं बघ 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 म्हणजे त्या व्हिडिओच्या माग हे जर ऐकायला मिळालं तर तो व्हिडिओ कसला भारी होईल नाही म्हणजे 4 पटीनं व्हायरल होईल 4 पटीनं तुला आवडलं ना तायडे आवडलं का सांग आवडलं का आवडलं दया अगं नसेल आवडलं तर तसं सांग दुसरं गाणं लिहितो अगं ढेगानं गाणे आहेत आपल्याकडे हा रक्ताचे डाग लागले असे कसे रक्ताचे डाग लागले लोकांना आवडलं पाहिजे गाणं हा रक्ताचे डाग लागले मग लोकांना प्रश्न पडेल कोणाच्या रक्ताचे पण तुला माहित आहे ना कोणाच्या रक्ताचे तुमची जेवण फेवणं सगळी उरकली असतील तर धैर्याला सांगा येऊन जा म्हणा इकडे नाही आलात तर व्हिडिओ व्हायरल होईल तरी चाल मस्त आहे नाही रक्ताचे डाग लागले काय झालंय काही गोष्टी ना धैर्याच्या मनासारख्या नाही घडल्या ना मन तर पूर्ण खचलंय रे त्याच मन थाऱ्यावर नाहीये तू जेवला पण नाही पण तू काळजी करू नकोस मी लगेच बोलते त्याच्याशी नाही तू त्याच मन सांभाळत बस त्याच मन सांभाळ आणि हो जेवायला दे त्याला उपाशी ठेवू नकोस नाहीतर उपाची पोटी व्हायरल व्हिडिओ कसा बघणार तो काळजी वाटते मला माझ्या भाच्याची काय आहे ताईडे मी पण माझ्या मनाला दुखवत नाही त्याला जे करावं वाटतं ना ते करू दे काय रे म्हणा काय करायचं या गाण्याचं सांग बाबा सांग काय ते फायनल करूया चावट गाणं एकदम मस्त आहे ना ताईडे रक्ताचे डाग लागले असे कसे रक्ताचे डाग लागले रक्ताचे डाग लागले असे कसे रक्ताचे डाग लागले दया 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 एकदा दया